आज बनवली आवळा कँडी. गावाकडून येताना चांगले 5 ते 6 किलो आवळे आणले होते. जर थोडं वरून काढताना थोडेसे खाली पडले होते. जो खराब झाला होता भाग तो काढून घेतला. पण सगळे आवळे स्वच्छ आणि फ्रेश होते. नंतर मग आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि एका इडलीच्या पात्रामध्ये उकडायला ठेवले थोड्या वेळ आणि नंतर मग 5 ते 10 मिनिटात आपले आवळे मस्तपैकी उकडून झाले होते आणि उकडल्यानंतर असे पिवळसर दिसत होते. नंतर मग वरची साल वगैरे मी काढून घेतली आणि ह्याचं मी 2 ते 2.5 किलोचा मी आवळा कँडी बनवली होती. नंतर मग आतल्या बिया काढून घेतल्या आणि वरची सालसुद्धा काढून घेतली आणि याच्यामध्ये मी अंदाजे साखर घातली होती कारण मला जास्त गोड बनवायचं नव्हतं. आणि नंतर मग एका हवाबंद डब्यामध्ये मी हे आवळे मुरायसाठी 2 ते 3 दिवसासाठी ठेवून घेतले आणि मुरल्यानंतर मग ह्याचं जे पाणी निघतं ते आपण आवळ्याचं सरबत म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि ह्याचं भरपूर पाणी निघलं होतं आणि मी आवळा सरबत बनवल्याचा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. नंतर मग मुरवून झाल्यानंतर मग हे काढून बघितलं तिसऱ्या दिवशी तर असं मस्तपैकी पाणी झालं होतं आणि मग पुरणाच्या चाळणीमध्ये थोड्या वेळ नितळायला ठेवलं आणि चांगलं 2 ते 3 दिवस चांगलं आवळे उन्हामध्ये वाळायला ठेवलं होतं नितळल्यानंतर आणि मग वाळल्यानंतर हे असं झालं होतं आणि येता जाता खाल्ल्यामुळे आवळा कँडी खूप कमी झाली होती आणि नंतर मग जेवढे आवळे राहिले होते त्याला मग थोडीशी पिठी साखर लावून घेतली आणि मस्तपैकी आपली आवळा कँडी तयार झाली होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मग.